श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि सुख समृद्धी राहण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना नेहमीच असे वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि आपल्या घरात नेहमी सुख, समाधान आणि समृद्धी ही असावी. आपल्या परिवारावर कुठलेही संकट येऊ नये असे सगळ्यांना नेहमीच वाटत असते. तर हे सगळं होण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय करायचे असतात. ते काय आहेत हे आता आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. उपाय नंबर 1. मित्रांनो, अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री दही भात कालवून एका सुक्या कागदावर घेऊन त्यात हळद कुंकू टाका व तो कागद रात्रभर घराच्या खिडकीत ठेवा. सकाळी उठल्यावर त्यात जे उरले ते कचऱ्यात टाका. याने आपल्या घरातील सर्व अदृश्य शक्ती तृप्त होतात आणि घरात नेहमी सुख समृद्धी राहते. उपाय नंबर 2. मित्रांनो, तुम्ही तुमचे कुठलेही नियम पाळा किंवा नका पाळू, पण एक नियम मात्र तुम्हाला नक्कीच पाळायचा आहे. एक वेळ जेवण विसरा, पण रोज संध्याकाळी देवाला तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका. तो रोज नित्य नियमाने लावा. असे केल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. उपाय नंबर 3. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्या, पौर्णिमा या दिवशी गोमूत्रात थोडी हळद टाकून त्याचा आपल्या घराच्या उंबरवठ्यावर एक पट्टा ओढा. याने कसलीही करणी बाधा, बाहेरील बाधा, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती या सगळ्या गोष्टींपासून आपल्या घराचे रक्षण होते. उपाय नंबर 4. सोमवार आणि एकादशी या दिवशी कधीच नारळ फोडू नये, कारण हे दिवस ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे व संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जातात. या दिवशी नारळ फोडल्याने आपल्याला देवांना मारल्याचे दोष लागतात. उपाय नंबर 5. रोज रात्री जेवताना एका कागदावर एक घास काढून ठेवावा व जेवण झाल्यावर हात धुण्याआधी तो बाहेर टाकावा आणि मग हात धुवून घ्यावे. याने आपले वास्तुदैवत, वास्तुपुरुष व पित्र हे प्रसन्न राहतात आणि घरात कधीच काहीच कमी पडत नाही. उपाय नंबर 6. आपल्या घरातील शिळे अन्न हे फेकून न देता ते कुत्रा, मांजर किंवा कुठल्याही मुक्या प्राण्याला द्या. त्याने तुम्हाला पंचयज्ञ केल्याचे पुण्य मिळते. उपाय नंबर 7. आपल्या दारी गाय आल्यास तिला कधीच रिकामे वापस जाऊ देऊ नका. तिला एखादी पोळी, गूळ किंवा कुठलेही अन्न देऊनच पाठवा, कारण ती आपले संकट घेण्यासाठी येत असते. उपाय नंबर 8. महिलांनी घरातील झाडू नेहमीच व्यवस्थित आडवा ठेवावा. झाडू कधीच उभा ठेवू नये, कारण झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. त्याचा अपमान कधीच करू नये. तर मित्रांनो, वरील पद्धतीने सर्व नियम पाळल्यास आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहील व सुख समृद्धी आणि आनंद सतत राहील आणि सतत सकारात्मक वातावरण आणि प्रसन्न वातावरण राहील. तर मित्रांनो, आता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा व कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.